नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. पाऊस तर काय चालूच आहे, बंद नाही आहे. त्यामुळे आज म्हटलं वेगळं काहीतरी जेवायला करावं संध्याकाळी. म्हणून आज आम्ही पिठलं भाकरीचा बेत केला होता. आता पिठलं भाकरी म्हणल्यानंतर आठवण येते सिंहगडाची. आता वातावरणच असं एवढं छान झालेलं असतं ना सिंहगडावरती, पण पावसाची रिमझिम बारीक बारीक चालू असते, धुकं भरपूर असतं, थंड हवा असते आणि चुलीवरचं मात्र असा बेसनाचा सुवास दरवळत असतो सगळीकडे आणि ज्वारीच्या भाकरी चुलीवरच्या त्याचा पण सुवास एकदम, कांद्याची चटणी भजी खूप भारी वाटतं. आणि वातावरणामुळं ना तिथं भूक पण खूप लागते. पण आपली राधा छोटी आहे त्यामुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. राधा मोठी झाली असती तर आत्यानं घेऊन मी नक्की सिंहगडावर गेली असती आणि आत्यानं पण चढायला थोडा प्रॉब्लेमच झाला असता, पायऱ्या खूप आहेत ना चढायला. तरी पण काय ना काय ॲडजस्ट केलं असतं आणि गेलो असतो सिंहगडावरती फिरायला. पण आता यावर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्की जाऊ. आत्या परत आल्या की पुढच्या वर्षी आपण नक्की जायचं फिरायला असं ठरवलं आहे. तसं रोज संध्याकाळी हलकंच जेवण असतं, म्हणजे भाकरीच बनवतो रोज. भाकरी तर अशा पण बनवायच्या होत्या ज्वारीच्या, म्हटलं सोबत आज बेसन बनवावं. आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की राधाला डोस देऊन आणलं होतं, त्यामुळे राधा पण होती जरा थोडी किरकिर करत होती. किरकिर म्हणजे थोडासा ताप आला होता तिला, त्याच्यामुळं आत्या तिच्यासोबत थांबल्या होत्या. तोपर्यंत मी इकडं स्वयंपाकाला लागले. आता खरं सांगायचं ना, आत्या जर नसत्या तर मी एवढा घाट घालतच बसले नसते, कारण आत्या ॲटलिस्ट तिच्यासोबत आहे त्यामुळे मी बिनधास्त कामं करू शकते, इकडे स्वयंपाकाचं हे बघू शकते. पण एकाच वेळी राधाकडे बघा, स्वयंपाक बघा, एक दोन भाकरी करा, त्याच्याकडे जाऊन या, अशी धावपळ होते माझी. आणि सकाळची वेगळीच धावपळ असते, आयुष्य, अंघोळ, टिफिन सगळं, त्यात मला व्लॉग शूट करायला जमत नाही मग सकाळी. आता संध्याकाळी 6 वाजले होते, पाऊस चालू आहे म्हटल्यानंतर हा आला होता इथे पावसात बघायला, म्हणजे भिजायला आला होता पण त्याला भिजू दिलं नाही म्हणून हा छत्री घेऊन उभा राहिला इथं. नमस्कार मंडळी, आज मला मम्मा खूप छान खाऊ बोलवते. येता का खायला? बाय. आयुषला पण माहीत होतं मम्मा आज पिठलं भाकरी बनवणार आहे. तोपर्यंत इथं आत्यानं पावट्याच्या शेंगा नीट करत बसलेल्या. आता रोज आत्या तसं भाजी नीट करत करत सिरियल पण चालू असतात आणि राधाकडे पण लक्ष देतात. एकाच वेळी आत्या 3 कामं करतात. आणि राधाला ना आता उचलून घ्यायची सवय हळूहळू कमी केली. पण राधाचा सोबत कोणतरी पाहिजे, म्हणजे तिथं जर कोणच नसेल ना मग कल्ला करायला चालू करते, गोंधळ घालते खूप. पण आत्या तिथं बसलेलं असतात त्यामुळे ती निवांत खेळते. मम्मा झालं का? काय झालं का? मला ना मला आणि आलू आणि कांदा बरं मम्मा आता ही आमची स्पृहा म्हणजे आयुष्य मैत्रीण आहे बरं का, आम्ही शेजारीच राहतो. आता स्पृहाला कॅमेरा धरला म्हणून स्पृहाचे एक्सप्रेशन बघा आमचे आणि आयुष्य तिच्यावरचे एक्सप्रेशन. आता इथे ना ह्यांचं आयुष्य आणि स्पृहा खेळायला जाणार होते, ते दोघं गेले खेळायला, पण तोपर्यंत तिकडे मी बेसन बनवायला लागले. आता सगळ्यात आधी बेसनचं पीठ घेतलं, तर हे हिरा बेसन आहे, पण गरम पाण्यात कधी कधी डायरेक्ट वैरायला चालू केलं ना तर त्याच्या गुठळ्या होत्यात, म्हणून हे मी कोमट पाणी घेतलंय आणि इथं खाली आधी घोटून घेते, म्हणजे हे बेसन चांगलं भिजवून घेते. काही जण थंड पाण्यात पण भिजवतात बरं का, पण कोमट पाण्यात भिजवल्यानंतर जरा अजून खमंग लागतं बेसन. आता बेसनच्या गुठळ्या फोडायला थोडा वेळ लागतो, पण गुठळ्या फोडून घेतल्यानंतर हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी छान बारीक करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि मी नेहमी ना कोथिंबीरच्या काड्या पण ठेवते बाजूला काढून, म्हणजे पानं काड्या कधी कधी भाजीत टाकल्यानंतर तशाच वरती येतात, त्याच्यामुळे मी वाटणात ती बारीक करते. मग आता म्हटलं ह्याच काड्या घेऊन आपण ह्याच्यावर लसणासोबत बारीक करायचे, त्यामुळे त्या कोथिंबीरचा असा नाही का स्मेल पण खूप छान येतो आणि स्वाद पण छान लागतो असा. आणि ते आधी मिक्सरला बारीक करून घेते. आता हे बारीक तर झाले. आता बेसनाला ना जर फोडणी चांगली बसली तर बेसन अजून खमंग लागतं असं म्हणतात. तर मी इथं ना कच्च्या घाण्यातलं तेल वापरते. हे जे तेल आहे ना आपलं कच्च्या घाण्यातलं आहे. आणि मेन म्हणजे जर लोखंडाची कढई असेल ना त्याच्यामध्ये फोडणी खूप छान बसते, पण छोटी माझी कढई, तर त्याच्यात सगळ्यांना पुरलं नसतं बेसन, म्हणून मग मी ही स्टीलची कढई ठेवली. मग सगळ्यात आधी तेल घेतलं, त्याच्यामध्ये ना मोहरीची चाक टाकली. मोहरीत चांगली तडतडून दिल्यानंतर मग जिरे टाकले आणि त्याच्यानंतर मात्र कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता झाल्यानंतर मग कांदा टाकायचा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. जास्त पुढे पण नाही जाऊ द्यायचा आणि जास्त माग कच्चा पण नाही ठेवायचा. कांदा भाजताना ना मीठ टाकायचं, म्हणजे कांदा चांगला भाजतो म्हणतात. आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला केलेलं वाटण
ते टाकायचं. काही जण ओवा पण टाकतात, जर पोटाचा त्रास असेल तर ओवा पण तुम्ही थोडा चोळून टाकला तरी चालते. आणि हे वाटण चांगलं भाजू द्यायचं. कधी कधी जर कच्चं राहिलं ना मिरचट लागतं, त्याच्यामुळे हे वाटण चांगलं भाजू द्यायचं. मिरची चांगली भाजली गेली पाहिजे त्यातनं. मग हळद टाकून परत त्याच्यानंतर मी गरम पाणी, आता या गरम पाण्याला ना चांगली उकळी येऊ द्यायची. आणि मीठ पण चेक करायचं एकदा, मीठ अजून टाकायला लागेल आपल्याला, तर मीठ पण टाकून घेतलं मी त्याच्यात. आणि या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपलं जे हे बेसन आहे ना भिजवलेलं आहे, ते बेसन त्याच्यामध्ये ओतून घेतलं. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती घट्टसर पाहिजे, त्याच्यावर तुम्ही पाणी ओतू शकता कमी जास्त. आणि नंतर ना बेसन शिजत आल्यानंतर मात्र कोथिंबीर टाकायची, भरपूर कोथिंबीर टाकायची. जर मेथीची भाजी असेल ना तुमच्याकडे, तर मेथीची भाजी पण टाकली तरी छान लागतं बेसन. आणि आधीच जर टाकलं तर कधी कधी काळपट पडल्यासारखी होती कोथिंबीर, तर शिजत आल्यानंतर टाकायची, मग त्याचा स्वाद पण छान लागतो मध्ये. तोपर्यंत इकडे भांडे भरपूर पडले, त्या भांडे घासून घ्यायचे स्वयंपाकाचे, म्हणजे जेवणाचे नंतर थोडेच पडतात. मग तोपर्यंत इकडे पटपट भांडी उरकून घेतली. आता तसे तर हे भांडे फक्त स्वयंपाकाचे बरं का, आधीचे चहाचे, दुपारी जेवणाची सगळी भांडी आधीच घासून ठेवलेली होती. दिवसात तसे 5-6 वेळा भांडी घासायचे होतात बरं का, कारण थोडी थोडी पडतात. आयुष लहान आहे, काय वाटी चमचा काय खेळायला घेतलेलं असतं ते पण असतं. तोपर्यंत इकडे आपलं बेसन शिजत आलं होतं. मग आता थोडं थोडं काम करायला, म्हणजे थोडी थोडी भांडी घासायला असलं ना लई लोड पण नाही वाटत आपल्याला. पण एकदमच मोठा पाळा पडलाय म्हणल्यावर मग टेन्शन येतं भांडी घासायचं. असं वाटतं बेसिनपाशी जावं आणि फिरून परत माघारी यावं असं वाटतं. पण थोडी थोडी असली की जास्त लोड नाही येत. मग आता ही घासून झाल्यानंतर पुन्हा जेवणाची एकदा पडते, तर रिकामी झालेली आपली भांडी स्वयंपाकाची आणि जेवणाची तेवढी पडतात. मग तेवढी संध्याकाळी झोपायच्या आधी. परवा ना एका ताईनं कमेंट केली होती की तवा कशाने घासता तुम्ही. मी तर घासणीनेच घासते, पण दुसरं कशाने घासत असतील तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. मला तर नाही माहिती, म्हणजे घासणीनेच चांगला निघतो हा तवा. आणि सकाळी व्लॉग शूट करायला अशीच धावपळ असते, म्हणजे अर्धं काम टाका आयुष सावरा, मग अर्धं काम, म्हणजे धावपळ होती म्हणून सकाळी मी कधी व्लॉग शूट करायच्या ह्याच्यात नाही पडत. सुट्टी दिवशी वरती सॅटर्डे संडे कधी असेल ना त्या दिवशी मग असतो व्लॉग आपला शूट करायचा. आणि तसं बघायला गेलं तर घरात छोटी छोटी कामं भरपूर असतात. दिवसभरी जरी केले ना संपत नाहीत कामं. म्हणजे मी काय वेगळी करते, कदाचित तुम्ही, म्हणजे तुमचं पण तेच रुटीन असेल सगळ्या ताईंचं. पण कसं आत्या राधाजवळ असल्यामुळे ना मला एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेट करता येतं आपल्या आपल्या कामावरती. आणि किचन कट्टा स्वच्छ असला ना सकाळी काम करायला अजून उत्सुकता येते, म्हणजे उत्साह येतो. म्हणजे काय होतं की रात्रीची भांडी तसेच किचनमध्ये पडले, तिकडे इकडे पसारा पडला आहे नाही का, किचन कट्ट्यावर सगळं उडले ते पडले. सकाळी आपण झोपेत नाही उठलो की पटकन काम करावं असं वाटतच नाही, अरे सुरुवात कुठनं करू असं होते. आणि आदल्या दिवशीचं खरकटं काढण्यातच सकाळ जाते आपली निघून. आणि डायरेक्ट आपल्याला काय करायचं असतं, सुकलेली भांडी फक्त मांडायची आणि स्वयंपाकाला लागायचं. किचन कट्टा ही सगळीकडे स्वच्छ असतं, घर झाडून घ्यायचा आणि मग चला स्वयंपाक करू असं. आता नाही तर मी शेगडीवरचं थोडं थोडं जे खरकट आहे ना तेच काढते, कारण शेगडी अजून गरम आहे त्याच्यामुळे मला ती पुसता येत नाही. थोडी थंड झाल्यानंतर मग थोड्या वेळाने पुसायचं झोपायला जायच्या आधी. आणि व्लॉग शूट करायचं कसं होतं, कधी कधी असं वाटतं की ठीक आहे कॅमेऱ्याचे अँगल चेक करण्यापेक्षा पटपट काम करून मोकळं व्हावं असं वाटतं. त्याच्यामुळे व्लॉग कधी कधी राहून जातं. आता आज रात्री राधा जागवणार आहे नाही माहीत, म्हणजे ताप येतो तिला त्यामुळं, आणि तिचा पाय पण शेकायचा आहे मला. म्हणलं आधी आत्यांना आपण जेवण करून घेऊया, मग मला पूर्ण लक्ष देता येईल तिच्याकडे. तसं राधाचं पोट भरलं असलं ना राधा अजिबात दमवत नाही, ती निवांत खेळत बसते. मग काम बंद करून तेवढं थोडा वेळ आपल्याला राधाला घ्यायला लागतं. मग बाकी आता छान आम्ही जेवायला बसलो. बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे. आणि आयुष गेलाय मैत्रिणीकडे, म्हणजे स्पृहाच्या घरी गेलाय. त्याला आवाज दिला तर हा येतो येतो म्हणते, अभ्यास चालू आहे त्यांच्या घरी त्यांचा दोघांचा. तोपर्यंत मात्र आम्ही इथं जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर मात्र संध्याकाळी झोपायला जायच्या आधी ना ही मेथ्या, जिरे, बडीशेप आणि धणे एकत्र भिजायला घालतो. त्याच्यानंतर उद्या हे जे सूप बनवायचं आहे, म्हणजे कधी कधी मूग असतं, कधी कधी मसूर असतं, कधी कधी हरभरे पण असतात. मग जे काय भिजू घालायचं ते भिजत घालायचं. आणि त्याच्यानंतर हे बदाम सगळ्यांसाठीच, तर ते पण भिजू घालायचं आणि मग झोपायला जायचं परत. अजून तर बाहेर पाऊस चालू आहे. राधा आता किती वाजेपर्यंत जागवते काय माहिती, रडायला लागली.